We have started the recording. Abhijit sir, over to you again. Thank you. ओके सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? स्क्रीन नसेल दिसत मला वाटतंय. स्क्रीन नसेल दिसत. Can you share it again, please? हा आता दिसतंय स्क्रीन सगळ्यांना? सर स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? Yes, sir. Screen. Yes, sir. Yes. ओके ओके I request everybody to please go on mute. ओके तर आपण होतो की आपण जेव्हा गुंतवणूक करतोय तेव्हा आपण कसं प्लॅन केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिले तर आपण आपले जे सपोज आपण आपले 3 ते 6 महिन्यांचा जो आपला एक पिरियड असतो त्यासाठीचं आपण आपल्यासाठीची जी अ, आपला जो मासिक खर्च आहे त्याच्यासाठी आपण एक सेपरेट अमाउंट बँक अकाउंटमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवली पाहिजे किंवा ॲटलीस्ट त्याची एफ-डी करून ठेवली पाहिजे. ठीक आहे. सो दॅट आपल्याला इन केस जर जेव्हा कधी गरज पडली तर आपण इमिजिएटली ती रक्कम आपल्या खात्यात घेऊन आपण ती वापरू शकतो. त्यानंतर आपण जसे की हे 4 डी मी सांगितले डेथ, डिसीज, डिसेबिलिटी आणि डिझास्टर. ह्या 4 गोष्टींकडे आपण पर्टिक्युलरली खूप लक्ष दिलं पाहिजे. कारण का जर इन केस अकस्मात मृत्यू झाला, जर आपण घरातले एकमेव अर्निंग पर्सन असू, आपणच जर फक्त कमवते व्यक्ती असू आणि आपल्याला जर मृत्यू ओढवला, तर अशा केसमध्ये आपण आपल्या फॅमिलीचं आर्थिक गरजा ज्या आहेत त्या कशा पूर्ण होतील आपल्या पश्चात याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. तर ती कशी घेता येऊ शकते तर त्यासाठी प्रोडक्ट असतात. तर ते प्रोडक्ट आपण कसे सिलेक्ट करायचे, काय करायचे ते आपण बघूया डिटेल किंवा त्या मी जे एक्सप्लेन करेल त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला ते विचारू शकता. त्यानंतर डिसीजेस. डिसीजेस म्हणजे कधी कोणत्या व्यक्तीला कोणता आजार होईल हे माहीत नसतं. कोरोना येणार हे माहीत नव्हतं. बरेचसे व्यक्ती म्हणतात मला काहीच नाही होत. माझं राहणीमान चांगलं आहे. मी व्यायाम करतो. मी सगळं मान्य आहे. पण कधी कोणाला कोणता आजार होईल हे कोणीच सांगू शकत नाही. ही एक अशी रिस्क आहे जी तुमच्या सपोज म्हणजे जर तुम्ही फक्त बँकेमध्ये सेव्हिंग करत असाल, तर तुमची जी पूर्ण सेव्हिंग आहे 10 वर्षाची म्हणा, 12 वर्षाची म्हणा, पूर्ण सेव्हिंग तुमची संपवायला एक आजार इनफ असतो. एक असं म्हणतात, की एखाद्या व्यक्तीला अप्पर मिडल क्लासमधून लोअर मिडल क्लासला आणायला फक्त एक आजार इनफ असतो. ठीक आहे. कारण आजकाल जर तुम्ही हॉस्पिटल्सचे बिलं बघायला घेतले ना, तर लाखामध्ये बिलं असतात. ठीक आहे. एक साध्यातला साधा आजार जरी असला आणि तुम्ही कोणत्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, तुमचे बिलं सरळ लाखामध्ये येतात. तर अशा वेळी तुम्ही तुमची सेव्हिंग कशी प्रोटेक्ट करू शकतात? तर तुम्ही त्यासाठी जे मार्केटमध्ये हेल्थ इन्शुरन्सचे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही घेऊ शकतात आणि तुमची सेव्हिंग तुम्ही प्रोटेक्ट करू शकतात. त्यानंतर डिसॅबिलिटी. जर कोणाला कधी काही इजा झाली किंवा अपघात झाला आणि त्या अपघातामुळे जर कोणाला काही पार्शियल म्हणा किंवा टोटल म्हणा डिसॅबिलिटी झाली, तर त्या केसमध्ये आपण आपला जॉब गमावू शकतो किंवा आपण जे काही काम करतो त्या कामामध्ये आपण पूर्णपणे आपलं 100% देऊ शकत नाही. अशा केसेसमध्ये आपलं इन्कम डाऊन होऊ शकतं. तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी पण प्रॉडक्ट असतात मार्केटमध्ये. आपण त्याचा कसा वापर करू शकतो, आपण ते बघितलं पाहिजे. आणि डिझास्टर म्हणजे काय, की डिझास्टर जर म्हणायचं झालं तर आपण अशा गोष्टींचाही विचार केला पाहिजे, की नॅचरल कॅलॅमिटीज जसं की अ, बऱ्याच ठिकाणी काय होतं, की काही-काही भूकंप म्हणजे अर्थक्वेक प्रोन झोन असतात. त्यामध्ये जर तुमचं घर येत असेल किंवा अशा ठिकाणी तुम्ही राहत असाल जिथे की नॅचरल जो निसर्ग जो आहे तो थोडा क्रूर आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही स्वतःला त्यापासून कसं प्रोटेक्ट करू शकतात? तर यासाठी तुम्ही तुमच्या घराचा विमा घेऊ शकतात किंवा तुमच्या ज्या बेसिक मूलभूत गरजा आहेत त्याचाही तुम्ही विमा विमा घेऊन ह्या सगळ्या रिस्क कव्हर करू शकतात. तर बेसिकली काय तर तुम्ही ह्या 4 डीचा पूर्णपणे विचारपूर्वक लक्ष देऊन प्लॅनिंग केलं पाहिजे. ठीक आहे. हे झालं तुमचं रिस्क कव्हरेज. त्यानंतर येतं तुमचे जे स्वप्न आहेत ते स्वप्नपूर्ती. तर स्वप्नपूर्तीमध्ये काय येतं, की मला एक छान घर हवं. माझी रिटायरमेंट एकदम व्यवस्थित झाली पाहिजे. माझ्या मुलांचं शिक्षण मला चांगलं करायचं आहे. माझ्या मुलांचं लग्न मला धूमधडाक्यात करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा जो पैसा आहे त्याचं प्लॅनिंग तुम्ही आधीच करायला पाहिजे. जसं की जे लोकं आत्ता जॉब करतायत आणि ज्यांच्या रिटायरमेंटला आजपासून 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष किंवा 25 वर्ष आहेत, ते आतापासून ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्लॅनिंग करू शकतात. आणि आतापासून प्लॅनिंग केल्याचा फायदा काय आहे, हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली प्रूव्ह करून दाखवेल. ठीक आहे. आणि यानंतर येतं तुमची लेगसी, की तुम्ही तुमच्या
पुढच्या पिढ्यांसाठी काय सोडून जातायत. ठीक आहे. ते फक्त पैशाच्या फॉर्ममध्येच नसेल, तर तुम्ही त्यांच्यासाठी काही नैतिक व्हॅल्यू सोडून जाताय, काही प्रॉपर्टी सोडून जाताय, काही बिझनेस आयडिया सोडून जाताय. तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी काय सोडून जाताय? त्यांना काय देऊन जातायत? तर हा एक असतो सगळ्यात पिरॅमिडचा सगळ्यात वरचा पार्ट. ओके. तर यामधला एक पार्ट असतो, की फायनान्शियल फ्रीडम. जर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी फायनान्शियल फ्रीडम सोडून जात असाल, तर त्या पिढ्या ती पुढची पिढी जी आहे, ती पुढची पिढी त्याचा एक पूर्ण फायदा घेऊन स्वतःसाठी एक स्वतःचं जे करियर म्हणजे बऱ्याचदा काय होतं, की आपण आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यामध्ये एवढं गुरफटून जातो, की आपल्याला ॲक्चुअली काय करायचंय, आपल्याला ॲक्चुअली काय हवंय, याकडे आपण लक्षच देऊ शकत नाही. जसं की एखाद्या व्यक्तीला एखाद्या आपल्या स्पेसिफिकली आपल्या समाजामध्ये आहे, की आपण आर्थिक गरजा भागवण्यामध्ये एवढे गुरफटलेलो असतो, की बऱ्याच जणांकडे एक गायनाची चांगली कला असते, कोणाकडे खेळण्याची कला असते, कोणाकडे काही कला असते. ज्या अशा कला असतात, असे क्षेत्र आहेत, की ज्यामध्ये लोकं स्वतःचं करियर बनवू शकतात, स्वतःला हां. प्रूव्ह करू शकतात, स्वतःला अपलिफ्ट करू शकतात. पण ते नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण त्यांच्या ज्या आर्थिक गरजा आहेत, त्या भागवण्यामध्ये त्यांचा इतका वेळ जातो, की त्या करता त्यांचे ह्या सगळे जे त्यांचे त्यांचे जे टॅलेंट आहेत त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि शेवटी काय होतं, की त्याकडे त्यांचं कधी लक्षच जात नाही. तर जर आपण आपल्या पुढच्या पिढीला फायनान्शियल फ्रीडम देऊ केलं, तर ॲट ते ह्या सगळ्या गोष्टी करू शकतील. तर हे सगळं करत असताना मग आपल्याला काय केलं पाहिजे? तर आपण एका योग्य ठिकाणी पैसे गुंतवणं सुरू केलं पाहिजे आणि ते गुंतवत असताना आपण त्याचे जे एव्हेन्यूज आहेत, त्या एव्हेन्यूजला प्रॉपरली कंपेअर करून मग कुठे गुंतवायचं हे ठरवलं पाहिजे. तर अ, हा जो चार्ट आहे यामध्ये आपण बघूयात की एखाद्या व्यक्तीने जर सपोज आपण जर 6.5% ची महागाई पकडली, तर एखाद्या व्यक्तीने जर 6.5% परताव्याप्रमाणे जर कुठे ₹1,00,000 गुंतवले असते, ठीक आहे. तर आजच्या दिवशी म्हणजे मार्च 2020 त्या व्यक्तीने सपोज 1981 पासून सुरू केली गुंतवणूक आणि 2020 मध्ये त्याची किंमत ₹12.5 लाख राहिली असती. ठीक आहे. जर कोणी सोन्यात गुंतवले असते ₹1,00,000 तर त्याची किंमत 26 लाख राहिली असती जवळपास. म्हणजे 26 पट पैसे झाले असते. ठीक आहे. पण त्याच व्यक्तीने शिवाय त्यांनी जर माझी एक चांदीमध्ये रिक्वेस्ट गुंतवले आहे. असते तर 14,53,000 झाले असते. एफडीमध्ये सर जस्ट अ सर मिनिट. व्हेरी सॉरी. गौरी साबळे, सर कुलदीप शिंदे आणि ज्योती मेश्राम आहेत. कॅन यू प्लीज म्यूट युअरसेल्फ? Those who are not speaking, please mute yourself. गौरी साबळे, could you please हां, mute? सर. हां, प्लीज म्यूट करा ना तुम्हाला मॅडम. हो, हो. सॉरी सर. हां, थँक यू. कुलदीप शिंदे सर, प्लीज म्यूट युअरसेल्फ. सर थँक यू. सॉरी सर. हां, अभिजित ओके प्लीज. सर. हां, तर आपण सपोज जर एखाद्या व्यक्तीने जर एफडीमध्ये पैसे ₹1,00,000 टाकले असते, तर त्यांना 27 पट पैसे मिळाले असते, म्हणजे ₹27,00,000 मिळाले असते. पी-पी-एफमध्ये हेच पैसे जर कोणी ₹1,00,000 टाकले असते, तर त्यांना 2020 मध्ये ₹36,00,000 मिळाले असते. पण जर एखाद्या व्यक्तीने हेच पैसे सेन्सेक्स सारख्या इन्स्ट्रुमेंट म्हणजे शेअर मार्केट सारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकले असते, तर त्यांना त्यामध्ये जवळपास 13.7% परतावे मिळाले असते आणि तेच पैसे ₹1,70,58,000 म्हणजे जवळपास 170 पट झाले असते. ठीक आहे. तर अ, तुमच्या समोर हे कॅल्क्युलेशन आहे. यामधून आपल्याला क्लिअर कळतं, की आपल्याला सगळ्यात जास्त परतावे कुठून मिळतायत. ठीक आहे. तर अ, परताव्याचा विचार करत असतानाच आपण एक उदाहरण समजून घेऊया, की सपोज एखादी व्यक्ती आहे. मी एक मागच्या स्लाइडवर जातो जरा. ह्या स्लाइडवर. हे बघा, इथे आपण ह्या स्लाइडवर आपण बघितलं, की 1995 साली ₹5,000 खर्च होता. 2020 साली ₹25,000 खर्च होता आणि 2045 साली जो व्यक्ती रिटायर होईल त्याला महिन्याला ₹2,25,000 खर्च लागेल. ठीक आहे. जर आपण ह्या फिगर्स कन्सिडर केल्या, तर 90 साली जी व्यक्ती रिटायर होईल ना, त्या व्यक्तीला जर ₹5,000 महिन्याला खर्च लागत असेल आणि जर तो 12 महिन्याचा खर्च पकडला आणि आपण अझ्युम करू की तो व्यक्ती 25 वर्षासाठी जगतोय. तर ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट त्या व्यक्तीकडे ₹15,00,000 असायला पाहिजे
सो दॅट तो त्याच्या दैनंदिन आयुष्यातल्या गरजा आणि त्यांचं जे राहणीमान आहे ते मेंटेन करू शकेल प्रॉपरली. ठीक आहे. एखादी व्यक्ती जर 2020 साली रिटायर होत असेल, तर आपण इथे पाहिलं की त्यांचा मासिक खर्च जो आहे तो ₹25,000 तर ₹25,000 त्या व्यक्तीला जवळपास 75 लाखाचा एक स्वतःसाठी कॉर्पस ठेवावा लागेल, सो दॅट ते त्यांच्या दैनंदिन गरजा भागवू शकतील. ठीक आहे. पण जर एखादी व्यक्ती 2045 साली रिटायर होणार असेल ना आणि त्या व्यक्तीचा जसा मासिक खर्च आपण पाहिला ₹1,25,000 आहे. तर 12 महिन्याचा जर खर्च आपण काढला आणि 25 वर्षासाठी जो माणूस जगत असेल असं कन्सिडर केलं, तर त्या माणसाकडे जवळपास ₹4.25 करोड असायला पाहिजे. म्हणजेच काय, की फक्त तुमच्या जे दैनंदिन गरजा आहेत त्या भागवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुमची जी महागाईचा दर आहे, त्यानुसार तुम्हाला एवढे पैसे लागू शकतात. ठीक आहे. तर मग हे सगळं करत असताना आपण जिथे कुठे गुंतवू, त्या गुंतवणुकीचे आपल्याला जे रिटर्न्स आहेत, ते जर चांगले नसतील, तर आपल्याला खूप ह्यूज अमाउंट म्हणजे ₹4.25 करोड जर कॉर्पस एखाद्याला जनरेट करायचा असेल, ठीक आहे. आपण आता अझ्युम करूयात, की एखादी व्यक्ती जी ती 2045 मध्ये रिटायर होते, ठीक आहे. आणि तिला ₹4.25 करोड लागणार आहेत. ठीक आहे. पुढचे 25 वर्ष व्यवस्थित आयुष्य काढायला. ठीक आहे. आणि सपोज ती व्यक्ती जर आजपासून सुरू करते इन्व्हेस्टमेंट. आता हे 6% जो दर आहे हा मी अझ्युम करतोय, की आपण 6 ते 8% आपण 8% कन्सिडर करूया, की एखादी व्यक्ती एफ-डीमध्ये पैसे टाकते. जर त्यांनी एफ-डीमध्ये पैसे टाकायला सुरुवात केली दर महिन्याला सपोज, तर त्या व्यक्तीला दर महिन्याला ₹40,000 गुंतवावे लागतील पुढच्या 25 वर्षासाठी. तेव्हा कुठे जाऊन त्या व्यक्तीचा ₹4.25 करोडचा कॉर्पस क्रिएट होईल. ठीक आहे. पण हीच व्यक्ती जर ₹4.25 करोडचा कॉर्पस टार्गेट करत असेल आणि अशा एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवते, जिथे की 15% पर्यंतचे रिटर्न आहे, तर त्या व्यक्तीला फक्त आणि फक्त ₹13,000 गुंतवावे लागतील. ठीक आहे. तर हा 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 एवढी फिगर डाउन का होते ही? तर ही फिगर डाउन होते तुमच्या कंपाउंडिंगमुळे. म्हणजे तुम्ही ₹100 गुंतवले, त्या ₹100 तुम्हाला 15% मिळाले, 115 झाले. आता त्या 115 वर तुम्हाला पुन्हा 15% मिळतील. त्या अमाउंटवर तुम्हाला 15% मिळतील. असं करत तुमच्या पैशावर तुम्हाला पैसा मिळेल आणि त्यामुळे काय होतंय, की जी तुमची अमाउंट आहे ना ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंटची, ती कमी होतीये. ठीक आहे. तर आता यासाठी तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन काय-काय असू शकतात? तर सगळ्यात गेल्या ज्यांना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर लाँग टर्म म्हणजे काय? तर लाँग टर्मची डेफिनेशन आहे मिनिमम 5 वर्ष. ठीक आहे. तर एखादी व्यक्ती जी मिनिमम 5 वर्ष गुंतवणूक करू इच्छिते, त्या व्यक्तींनी शेअर मार्केट रिलेटेड इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे टाकणं अजिबात रिस्की नाही. ठीक आहे. तर याचं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो, की जसं की सपोज तुम्ही हे बघा, ह्या चार्टमध्ये आपल्याला क्लिअर कळतं, की हे गेल्या 41 वर्षाचा हा स्टडी आहे. मार्केट जे आपलं 1996 मध्ये जवळपास NSEने त्यांचा इंडेक्स लॉन्च केला. त्याच्या आधीपासून हे आधीपासूनचा हा डेटा आहे. म्हणजे जवळपास हा 1982 पासूनचा हा अभ्यास आहे. तर यामध्ये काय सांगितलंय, की सपोज एखाद्या व्यक्तीने शेअर मार्केट म्हणा किंवा म्युच्युअल फंड म्हणा किंवा कुठेही पैसे गुंतवले. ठीक आहे. तर 41 वर्षांमध्ये ज्या व्यक्तीने फक्त एकच वर्ष पैसे गुंतवले, म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा 1990 साली पैसे टाकले आणि 1991 साली काढून घेतले. ठीक आहे. तर त्या व्यक्तीला प्रॉफिट किंवा लॉस होण्याची एक प्रोबॅबिलिटी जी असते किंवा आपण शक्यता जी असते, ती आपण इथे अभ्यासली आहे. तर त्यामध्ये काय होतं, की जी व्यक्ती फक्त 1 वर्ष गुंतवणूक करून राहिली, तर 41 वर्षांमध्ये 14 वेळा असं झालंय, की त्या व्यक्तीचे रिटर्न निगेटिव्ह आलेत. मात्र 27 वेळा त्या व्यक्तीचे रिटर्न पॉझिटिव्ह आलेत. तर पॉझिटिव्ह रिटर्न म्हणजे किती आलेत मॅक्सिमम? मॅक्सिमम रिटर्न आले आहेत 266%. म्हणजे काय, की त्यांची जी रक्कम आहे, त्यांनी जी गुंतवली, ती 2 जवळपास 3 पट झाली. आणि मिनिमम रिटर्न किती आले? म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर ₹100 गुंतवले होते, तर त्यांचे ₹266 झाले. ठीक आहे. पण तेच एखाद्या व्यक्तीने मिनिमम निगेटिव्ह रिटर्न किती आले? तर -46% म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने ₹100 गुंतवले होते, तर त्यांचे ₹53 झाले. ठीक आहे. आता हेच एखादी व्यक्ती जर मिनिमम 3 वर्षासाठी गुंतवून राहिली, तर 41 वर्षांपैकी 32 वेळा असं झालंय, की त्यांना पॉझिटिव्ह रिटर्न आलेत आणि 7 वेळा असं झालंय, की त्यांना निगेटिव्ह रिटर्न आलेत. ठीक आहे.
तसंच एखादी व्यक्ती जर 5 वर्षासाठी गुंतून राहिली असेल, तर 3 वेळा असं झालंय की त्यांचे रिटर्न्स निगेटिव्ह आलेत आणि 34 वेळा असं झालंय की त्यांचे रिटर्न्स पॉझिटिव्ह आलेत. आणि जर एखादी व्यक्ती 10 वर्षासाठी गुंतून राहिली, तर फक्त आणि फक्त एकच वेळा त्यांचे रिटर्न निगेटिव्ह आले आणि निगेटिव्ह रिटर्न्स किती आलेत? तर फक्त 2% म्हणजे तुम्ही ₹100 टाकले असतील, तर तुमचे 98 झाले. पण तेच तुमचे जर ते पॉझिटिव्ह रिटर्न्स जर बघितले तुम्ही, तर जवळपास 34 म्हणजे 35% पर्यंत रिटर्न्स आलेत. ठीक आहे. आणि ॲव्हरेज रिटर्न किती आलेत? तर 16%. ठीक आहे. आणि 10 वर्षाच्या पुढे जे लोकं गुंतून राहिलेत ना मार्केटमध्ये, त्यांना तर कधीच तोटा झालेला नाहीये. ठीक आहे. म्हणजे काय? सांगायचं तात्पर्य काय, की जेवढं लांब तुम्ही गुंतून राहाल, तेवढं व्यवस्थित तुम्हाला रिटर्न्स येतील आणि तेवढे कमी तुमची तोटा होण्याची शक्यता असते किंवा प्रोबॅबिलिटी असते. म्हणून जेव्हा कधीही एखादी व्यक्ती तुम्हाला कोणत्याही प्रॉडक्टबद्दल सांगत असते किंवा तुम्ही एखाद्या प्रॉडक्टमध्ये गुंतू इच्छित असतात, तर सगळ्यात पहिले विचार करायचा असतो, की टाईम होरायझन. मी किती वेळेसाठी गुंतवू इच्छितो? बरं, मी ह्या टाईम फ्रेमसाठी गुंतवू इच्छित असेल, तर मग त्याचा पास्ट रेकॉर्ड काय आहे? तर शेअर मार्केट म्हणजे शेअर मार्केट इन द सेन्स, जर मी म्युच्युअल फंडाबद्दल स्पेसिफिकली, मी म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे. मी म्युच्युअल फंडाचा मला अभ्यास आहे, म्हणून मी म्युच्युअल फंडाबद्दल सांगतो, की हा जो डेटा आहे, हा आपला सेन्सेक्स म्हणजे जे की भारताचा एक निर्देशांक आहे, त्याचा डेटा आहे. पण जेव्हा मी ॲक्चुअल म्युच्युअल फंड इंडस्ट्रीबद्दल बोलतो, तेव्हा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा हा डेटा आहे. तर या डेटामध्ये काय सांगितलं जातं तुम्हाला, की प्रोबॅबिलिटी ऑफ लॉस इज 0 फॉर मोर दॅन 5 इयर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. आपण मागच्या स्लाइडमध्ये काय पाहिलं, की जो सेन्सेक्स होता तो निर्देशांक. आता निर्देशांकावर आधारित हा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे, ज्याला की म्युच्युअल फंड म्हटलं जातं. तर म्युच्युअल फंडामध्ये काय आहे, की एखादी व्यक्ती जर ह्या 24 वर्षांचा डेटा आहे. ठीक आहे. 24 वर्ष हे ए शून्यापासून तर हे जवळपास 25 वर्षांचा डेटा आहे हा. ठीक आहे. जर एखादी व्यक्ती मागच्या 25 वर्षांमध्ये जर फक्त 1-1 वर्षासाठीच गुंतून राहिली, तर त्यांचा लॉस होण्याचा चान्स किती आहे? 25%. जर एखाद्या व्यक्तीने जर 3 वर्षांसाठी गुंतवणूक केली असेल, तर 3 वर्ष म्हणजे कसे कॉन्झिक्युटिव्ह 3 वर्ष म्हणतोय मी. 2007, 8, 9 किंवा 2010, 11, 12 किंवा 2013, 14, 15 असे कोणतेही कॉन्झिक्युटिव्ह 3 वर्ष घ्या. असं कोणी गुंतवणूक केली असेल सपोज मार्केटमध्ये, तर त्यांचे लॉस होण्याचे जे चान्सेस आहेत, ते फक्त 18% आहे. ठीक आहे. पण आय थिंक कोणाचा माईक ओपन आहे. Mr. Paresh Badhav, please mute yourself. ठीक आहे. तर आपण पण आता हाच डेटा जर आपण 5 वर्षासाठी जर बघितला, तर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये जे कोणी म्हणजे कधीही कोणीही तुम्हाला जर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचा विचारत असेल, तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमची टाईम फ्रेम ठरवा, की मला किती टाईम फ्रेमसाठी गुंतवणूक करायची आहे आणि त्यानुसार तुम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट्स घेऊ शकतात. तर मी हे जे तुम्हाला म्युच्युअल फंडाबद्दल सांगतोय, हे इक्विटी म्हणजे शेअर्स रिलेटेड जे म्युच्युअल फंड आहे त्याबद्दल सांगतोय. तर यामध्ये काय, जर कोणी 5 वर्षासाठी जर मिनिमम गुंतवणूक करत असेल ना, तर त्यांचे जे प्रोबॅबिलिटी ऑफ लॉस जी आहे त्याची, ती आहे 0. ठीक आहे. म्हणजे कधी लॉस झालाच नाहीये अशा व्यक्तींना, की जे 5 वर्षापेक्षा जास्त गुंतवलेत आणि त्यांचे ॲव्हरेज रिटर्न जर तुम्ही बघाल ना, तर ते जवळपास 21% पर्यंत आहे. म्हणजे असं कोणतंच मार्केटमध्ये प्रॉडक्ट नाहीये, की जे तुम्हाला 20 ते 21% पर्यंत. आजच्या घडीला जर तुम्ही कुठेही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवाल, तर सगळे तुम्हाला 15% पर्यंत ॲव्हरेज रिटर्न सांगतात, जे की एक डिसेंट रिटर्न आहे. ठीक आहे. आणि असे प्रॉडक्ट वापरून आपण ही जी अमाउंट इथे बघितली ना, ही जी अमाउंट इथे बघितली ना आपण, की जी आपल्याला ₹4.25 करोड रुपये निर्माण करायला लागू शकते. तर ती आपण अशा प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक करून जनरेट करू शकतो फार इझिली. कारण का? तर हे सगळी गुंतवणूक करत असताना आपण जे टार्गेट आपले जे गोल्स आहेत ना, त्या सगळ्या गोल्ससाठी आपल्याकडे नेहमी 5 वर्षापेक्षा जास्त टाईम होरायझन आहे. जसं की मुलांचं लग्न, मुलांचं हायर एज्युकेशन, आपलं स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा तुम्हाला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची. ह्या कोणत्याही गोष्टी जर असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण जवळपास 5 वर्षापेक्षा जास्तचा टाईम होरायझन घेऊन चालत असतो. म्हणून अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर आपल्याला म्हणून आपल्याला जर ह्या सगळ्यांसाठी प्लॅनिंग करायची असेल, तर इक्विटी बेस्ड प्रॉडक्ट जे आहेत, जे की म्युच्युअल फंड हे ज्यातलं यापैकी एक प्रॉडक्ट आहे, त्याच्यासाठी आपण जाऊ शकतो. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त अजून एक डेटा आहे, की रिटर्न्स जे आहेत ते किती आलेत. जर एखादी व्यक्ती हे जवळपास 3 एप्रिल 1979 पासून तर 30 जून 2020 पर्यंतचं
हे अनालिसिस आहे. तर यामध्ये काय सांगितलंय की जर एखाद्या व्यक्तीने 1 वर्षासाठी SIP केलंय ना, तर त्या व्यक्तीला जवळपास म्हणजे असे टोटल गुंतवणूक केलेल्यापैकी 12% व्यक्ती असे आहेत ज्यांना 0 ते 8% रिटर्न झाले आहेत आणि 29% लोकं असे आहेत ज्यांना की निगेटिव्ह रिटर्न्स आले आहेत. ठीक आहे. आता हा आपला मेन फोकस कुठे आहे? ह्या निगेटिव्ह रिटर्न्सवर आहे, की आपला जो पैसा आहे तो सेफ राहिला पाहिजे. ठीक आहे. तर आपण हे जर असं खाली बघत गेलो इथे, तर तुम्ही इथे बघा, ज्या व्यक्तींनी जवळपास 12 ते 15 वर्षासाठी गुंतवणूक केली ना, ह्या व्यक्तींमध्ये लॉस झालेल्या व्यक्ती अगदी निग्लिजिबल आहेत. म्हणजे 100 लोकांपैकी 12 वर्षासाठी ज्यांनी गुंतवलं त्यांना 1%च लोकांना लॉस झाला आणि 15 वर्षासाठी ज्यांनी गुंतवलं त्यांना तर कोणालाच लॉस नाही झाला. आणि त्यांचे रिटर्न्स किती आलेत? जवळपास 8 ते 12% रिटर्न आले 21% लोकांचे आणि 12% पेक्षा जास्त रिटर्न्स आले जवळपास 74% लोकांचे. ठीक आहे. म्हणजेच काय? पुन्हा ह्या डेटावरून पण आपल्याला सेमच गोष्ट कळते, की जर तुम्ही लाँग टर्मसाठी गुंतवणूक करत असाल, तर जे आपल्या डोक्यात एक बसलंय ना, की शेअर मार्केट सट्टा आहे, शेअर मार्केट सट्टा आहे. तर आपण ती जी काय एक आपल्या मनात जी भीती आहे ना, ती भीती ह्या सगळ्या डेटाकडे बघून आपण घालवू शकतो आणि स्वतःसाठी जे अव्हेन्यूज आहेत ना इन्व्हेस्टमेंटचे, ते आपण स्वतःसाठी ओपन करून घेऊ शकतो. ठीक आहे. तर मार्केटमध्ये जे सगळं शेअर्सच्या किमती खालीवर होतात तर त्या कशा होतात? तर त्याचा हा एक सिंपल फ्लो चार्ट आहे. हा मी तुम्हाला का सांगतोय? कारण तुम्ही जेव्हा कुठेही गुंतवणूक कराल, इक्विटी, शेअर मार्केट रिलेटेड कोणत्याही प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक कराल, तर बऱ्याच जणांना वाटतं, की यार एखाद्या शेअरची किंमत वाढतेच आहे, वाढतेच आहे, वाढतेच आहे. तर का वाढते? तर त्याच्यामागे ही सायकल असते. ती सायकल काय असते, की जसं की आपण इथे बघूयात, की ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ना, ह्या प्रत्येक कंपनीचं एक प्रॉडक्ट आपण सगळे वापरतो. ठीक आहे. जसं की ह्यापैकी तुमचं SBIमध्ये अकाउंट असेल, HDFCमध्ये अकाउंट असेल, प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीचे तुम्ही कितीतरी प्रॉडक्ट वापरतात. हिंदुस्तान युनिलिव्हरचे तुम्ही कितीतरी प्रॉडक्ट वापरतात. सन फार्मा, सिप्ला यांच्या गोळ्या तुम्ही खातात. पॉवर ग्रिड तुमच्या घरात जी वीज येते ती पॉवर ग्रिड आणतं. कोलगेटने तुम्ही दात घासतात. एअरटेलचं तुम्ही सिम वापरतात. मारुतीची तुम्ही गाडी वापरतात. ITCचे तुम्ही बिस्किट खातात. महिंद्राची गाडी वापरतात. पिडीलाइटचा फेविकॉल वापरतात. MRFचं टायर वापरतात. टाटाची कार वापरतात. L&Tच्या मेट्रोमध्ये प्रवास करतात. रिलायन्सचं पेट्रोल वापरतात. म्हणजे काय, की ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत, ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ना, ह्या सगळ्या कंपन्या तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही वापरतात. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल, की मी मेट्रोने प्रवास बंद करेल, त्या दिवशी L&T बंद पडण्याचे चान्सेस आहेत. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल, की मी कार वापरणं बंद पडेल, त्या दिवशी ह्या सगळ्या गाड्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या बंद पडण्याचे चान्सेस. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल, की मी अंघोळीला साबण नाही वापरणार, त्या दिवशी HULचं प्रोडक्ट बंद होईल. ज्या दिवशी म्हणाल, की मी आजारी पडेल पण गोळ्या नाही खाणार, त्या दिवशी सन फार्मा, सिप्ला बंद होईल. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल, की मी टीव्ही नाही बघणार, त्या दिवशी डिश टीव्ही बंद होईल. तर ह्या सगळ्या अशा कंपन्या आहेत ना, की ज्या तुमच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करतात आणि ह्या गरजा ह्या लागतच राहणार आहेत. शिवाय भारतातले जे लोकं आहेत, त्यांची लोकसंख्या एवढी आहे, की ह्यांना मीट करण्यामध्ये ह्या कंपन्या ज्या आहेत ते त्यांचे प्रॉडक्ट बनवतच राहतील, विकतच राहतील. त्यामुळे काय होतं, की ह्या कंपन्यांचे जे प्रॉफिट्स आहेत, हे प्रॉफिट वाढतच राहतील आणि जसे त्यांचे प्रॉफिट वाढतील, त्यांना अजून प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करायला अजून लोकं रिक्रूट करावे लागतील. म्हणजे ते जॉब अपॉर्च्युनिटीज देतील. लोकांना जॉब मिळाले, की लोकांची अर्निंग वाढतील. लोकांची अर्निंग वाढली, की लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढेल. लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढली, की एखाद्या व्यक्तीची जर खरेदी करण्याची क्षमता वाढली. काल तो व्यक्ती स्लीपरने ट्रॅव्हल करत होता. आज तो थर्ड एसीने ट्रॅव्हल करतोय. म्हणजे काय त्याची एक्सपेन्स पॉवर वाढली. म्हणजे काल तो 1 कार खरेदी करत होता. आज तो 2 कार खरेदी करतो. म्हणजे डिमांड वाढली. जसं डिमांड वाढेल तशा गोष्टींची निर्मिती पण वाढेल. निर्मिती वाढली की सेल वाढेल. सेल वाढला की कंपनीचा प्रॉफिट वाढेल. ठीक आहे. आणि जेव्हा कधी एखाद्या कंपनीचा प्रॉफिट वाढतो ना, तेव्हा त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढते. आपल्याला या शेअरच्या किमतीशी काय करायचंय? याच्याशीच तर आपलं सगळं नातं आहे ना. कारण आपण जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवतो भलेही ते तुम्ही म्युच्युअल फंडा थ्रू म्हणा किंवा डायरेक्ट म्हणा किंवा इनडायरेक्ट म्हणा कशाही पद्धतीने. जेव्हा या शेअरची किंमत वाढते, तेव्हाच तुमचे पैसे वाढतात. म्हणजेच काय, की ह्या तुमच्या ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या गरजा पूर्ण करणाऱ्या कंपन्या आहे, यांचा तुम्ही डेफिनेटली विचार करू शकतात. आणि हे जे म्युच्युअल फंड्स आहेत ना, हे ह्याच अशाच प्रकारच्या सगळ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. बरं, ओके. आपल्याकडे 10 मिनिट आहेत अजून. आपण एक क्विक हे घेऊ, फास्ट फॉरवर्ड करू थोडं. तर अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये आपण पैसे गुंतवले. चालेल. कोणते डायरेक्ट, इनडायरेक्ट थ्रू? सर मला हां, वाटतं सर. आपण अजून एक सेशन होऊ देऊ
होऊ देऊया. सेशन ओके, चालेल सर. तर अजून समजा ही मीटिंग मध्ये बंद पडली 10 मिनिटांच्या नंतर, तर वी विल हां, रीजॉईन द सेम. चालेल सर, चालेल. चालेल, चालेल, येस येस, थँक्यू सर. चालेल. तर आता काय होणार म्हणजे काय, तर ह्या शेअर्सच्या किमतीशीच आपल्याला सगळं घेणं देणं आहे, की तर ह्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आपण कधीच थांबवणार नाही. ह्या गरजा आपल्या वाढतच राहणार आहे किंवा आपण वाढत नाही राहणार तरी आपल्याला जिथे आहे तिथे राहणार. आपल्याला गोष्टी लागतच राहणार. त्याच्यामुळे ह्या कंपन्यांची बंद पडण्याची जी शक्यता आहे ती फार कमी आहे आणि सपोज एखादी कंपनी यातली बंद पडली, तर तिला रिप्लेस करायला नेहमी दुसरी कंपनी येणारच. कारण काय, की आपल्या गरजा थांबणार नाहीयेत. आपल्या गरजा ह्या राहणार, तशाच राहणार आणि ह्यांना पुरवठा करण्यासाठी कंपन्या ह्या निर्मित होत राहणार किंवा ज्या एक्झिस्टिंग कंपन्या त्या चालत राहणार. त्या कंपन्यांचे प्रॉफिट जे ते वाढत राहणार, प्रॉफिट वाढणार आणि पुन्हा ही सायकल रिपीट होत राहणार. ठीक आहे. तर ह्या कंपन्या एवढ्या फास्ट ग्रो करतायत, मग त्यांच्या वाढीमध्ये आपण आपला हिस्सा का नको घ्यायला? ठीक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट बाय करता, म्हणजे तुम्ही त्या कंपनीला विश्वास आहे तुमचा, की नाही ही कंपनी मला चांगली वाटते. म्हणजे जर तुम्ही कोलगेट विकत घेत असाल, तर तुम्ही गेले कित्येक वर्ष कोलगेट वापरताय. ठीक आहे. का वापरताय? कारण तुम्हाला ते प्रोडक्ट चांगलं वाटतं. तर जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट विकत घेता, तेव्हा तुम्ही हा पण विचार केला पाहिजे, की ह्या कंपनीचा शेअर आहे का? बरं आहे, तर मग मी यात गुंतवू शकतो का? एक साधं उदाहरण सांगतो. ज्या व्यक्तीने 20 वर्षापूर्वी बुलेट ही जी गाडी आहे, ती विकत न घेता जर बुलेट कंपनीचा शेअर विकत घेतला असता, तर आज त्याची किंमत 3 करोड रुपये राहिली असती. म्हणजे तेव्हा ती बुलेटची किंमत होती जवळपास ₹55,000. जर त्याने तेव्हा ₹55,000 टाकले असते 20 वर्षापूर्वी, तर आज बुलेटचा जो रॉयल एन्फील्ड ही कंपनी आहे, तिचा जो शेअर आहे, तो आज जवळपास एवढा वाढलाय, की त्या व्यक्तीकडे आज 3 करोड रुपये राहिले असते. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय, की ज्या तुमच्या गरजा आहेत, त्या पुरवणाऱ्या कंपन्या ह्या चालू राहणार. ठीक आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्ही यामध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकता. तर कसं करू शकतो आपण गुंतवणूक? तर यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं, की आपण लमसम गुंतवणूक करू शकतो. लमसम म्हणजे काय? तर आपल्याकडे काहीतरी ₹100 आहे, आपण ₹100 घेतले आणि टाकले. ठीक आहे, त्याला म्हणतात लमसम. आणि दुसरा प्रकार असतो, हे लमसम कोण करतं? जनरली बिझनेसमॅन असतात किंवा ज्यांच्याकडे एक XYZ अमाउंट पडलेली आहे किंवा जे लोकं रिटायर झालेत, पण त्यांना पेन्शन नाहीये किंवा त्यांना ती जे लमसम अमाउंट आहे, ते कुठे गुंतवायची हे कळत नाहीये. असे व्यक्ती जनरली लमसम करतात. पण एस-आय-पी कोण करतं? एस-आय-पी म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हे कोण करतं? की जे सॅलरीड पर्सन आहेत. ठीक आहे. तर सॅलरीड पर्सन काय करतात, की दर महिन्याला जसं आपण ई-एम-आय देतो ना, तसं दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून काहीतरी XYZ अमाउंट डेबिट होणार आणि ती डेबिट होऊन गुंतवली जाणार म्युच्युअल फंडामध्ये. ठीक आहे. आणि त्याप्रमाणे दर महिन्याला ती अमाउंट गुंतत राहणार. तर याचा फायदा काय होतो बेसिकली, या शेअरच्या किमती ज्या असतात त्या खालीवर होत राहतात. ठीक आहे. पण लाँग टर्ममध्ये काय होतं, की ह्या ज्या कंपन्या ह्याच्या शेअरच्या किमतींचा जो ट्रेंड आहे ना, तो अपवर्डच असतो नेहमी. ठीक आहे. लाँग टर्म 5 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त. तर जेव्हा तुम्ही असं स्टॅगर्ड मॅनरमध्ये म्हणजे दर महिन्याला थोडं अमाउंट टाकत जाता ना, तेव्हा कधी तुम्हाला अ, अ, तो जो शेअर आहे तो स्वस्त मिळतो, कधी महाग मिळतो, कधी स्वस्त मिळतो, कधी महाग मिळतो. तर काय होतं ॲव्हरेज आउट होऊन तुमची एक चांगली एका चांगल्या किमतीला तुम्हाला तो शेअर किंवा ती म्युच्युअल फंडाची युनिट्स मिळतात. जर साधं उदाहरण सांगायचं झालं तर सपोज गेल्या 10 वर्षामध्ये जर तुम्ही सोनं खरेदी करत राहिले असते कंटिन्युअसली, तर एक सपोज आपण कन्सिडर करू की की एक 12 महिन्याचा पिरियड आहे. त्यामध्ये जर तुम्ही कंटिन्यू सोनं विकत घेताय, तर आणि तुम्ही कंटिन्युअसली सपोज 5,000चं सोनं आपण ₹60,000 चा भाव धरूयात सोन्याचा आणि सपोज तुम्ही दर महिन्याला ₹60,000 चं सोनं घेताय. तर एखाद्या महिन्याला सोन्याचा भाव ₹60,000 असेल, तर त्यावेळी तुम्हाला 10 तोळे सोनं मिळेल. ठीक आहे. पुढच्या महिन्यात सोन्याचा भाव झाला ₹62,000 पण तुम्ही ₹60,000 गुंतवले, तर तुम्हाला 62/60,000 एवढं सोनं मिळेल. जर तुम्ही सॉरी 60/62 एवढं सोनं मिळेल. जर तुम्ही सोन्याचा भाव कमी झाला, तर तुम्हाला सोनं जास्त मिळेल. म्हणजे काय, की सोन्याच्या किमतीनुसार तुम्ही जेवढी गुंतवणूक करताय, त्यानुसार तुम्हाला सोन्याची क्वांटिटी मिळेल. कधी तुम्हाला 10 ग्रॅम मिळेल, कधी तुम्हाला 11 ग्रॅम मिळेल, कधी तुम्हाला 12 ग्रॅम मिळेल, कधी तुम्हाला 13 ग्रॅम मिळेल. पण ॲव्हरेज आउट काय होतं, की तुम्हाला 10 ग्रॅमच्या आसपास सोनं प्रत्येक वेळी मिळेल, जेव्हा तुम्ही ₹60,000 गुंतवाल. अगदी तसाच प्रकार आहे एस-आय-पीचा. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एस-आय-पी थ्रू पैसे टाकतात, त्यावेळी काय होतं, की तुम्हाला कधी म्युच्युअल फंड महाग मिळतो, कधी म्युच्युअल फंड स्वस्त मिळतो. पण जर लाँग टर्ममध्ये तुम्ही बघाल, तर म्युच्युअल फंडाची जी ॲव्हरेज प्राईस आहे, ती एका पर्टिक्युलर व्हॅल्यू जवळ येते, जे की एक डिसेंट रिटर्न आपल्याला जनरेट करून देतं. ठीक आहे. तर सपोज एखाद्या व्यक्तीला जसं की आपण आता हे आपण उदाहरण बघून झालंय आपलं. तर
आपण कधी सुरू केलं पाहिजे आणि कसं सुरू केलं पाहिजे. तर वेळ कसा महत्त्वाचा रोल पूर्ण प्ले करतो यामध्ये ते ह्या एक्झाम्पलमध्ये दाखवलंय, की सपोज एखादी व्यक्ती जी ती तिच्या वयाच्या 60व्या वर्षी सपोज रिटायर होते. ठीक आहे. आणि त्या व्यक्तीचं आजचं वय 30 वर्ष आहे आणि त्या व्यक्तीने ₹5,000 ची सपोज म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरू केली. म्युच्युअल फंड म्हणा किंवा स्टॉक्स रिलेटेड किंवा मार्केट रिलेटेड कोणत्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये त्यांनी गुंतवणूक सुरू केली आणि त्यावर आपण 12% जर परतावे पकडले, तर त्या व्यक्तीचं जे रिटायरमेंटच्या वेळी कॉर्पस आहे म्हणजे ॲट द एज ऑफ 60 त्या व्यक्तीचं जे काय टोटल इन्व्हेस्टमेंट असेल ना, ती ₹1.5 करोड होते. ठीक आहे. पण सपोज तीच व्यक्ती जर तिच्या वयाच्या 35 वर्षी जर ही इन्व्हेस्टमेंट सुरू करते, म्हणजे त्यांनी जर 5 वर्षाचा डिले केला, तर त्याच व्यक्तीची जी ₹1.5 करोडची किंमत आहे, ती सरळ 84 लाखावर येते. ठीक आहे. ह्याच व्यक्तीने जर सपोज 40व्या वर्षी सुरुवात केली, ₹5,000 ची एस-आय-पी, तर ती 45 लाखावर येते. म्हणजे जवळपास ही 1/3 झाली बरं का. आणि जर त्याच व्यक्तीने जर 50व्या वर्षी सुरू केलं, तर तीच अमाउंट फक्त ₹11 लाख राहते. तर यामधून आपल्याला काय कळतंय, की जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल, तेवढ्या कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही जास्त कॉर्पस जनरेट करू शकता आणि तुमचं जे भविष्यातल्या रिक्वायरमेंट आहेत, त्याच्यासाठी तुम्ही अगदी व्यवस्थित प्लॅनिंग करू शकतात. तर यामध्ये काय महत्वाचं आहे? मार्केट टायमिंग जे आहे ते एवढं महत्वाचं नाही. कोणती स्कीम सिलेक्ट करायची हे याला तुम्ही महत्त्व देऊ शकतात. पण त्यामध्ये काय हा गेल्या 40 वर्षाचा अभ्यास आहे, की फक्त कोणती स्कीम सिलेक्ट केली म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये काय जे अगदी वाईट म्युच्युअल फंड आहेत ना, अगदी वाईट म्हणजे ज्यांनी की एकदम वाईट रिटर्न दिलेत, त्यांचे रिटर्न्स आहेत 13%. ठीक आहे. म्हणजे जो सगळ्यात वाईटातला वाईट म्युच्युअल फंड जो आहे त्याने 13% रिटर्न दिलेत. ठीक आहे. त्यामुळे स्कीम सिलेक्शन पण एवढं काही महत्त्वाचं नसतं. जर महत्त्वाचं असतं, तर ते तुम्ही कोणत्या ॲसेटमध्ये टाकतात. ॲसेट म्हणजे काय? ॲसेटमध्ये येतं लिक्विड इक्विटी ॲसेट्स किंवा मग बॉन्ड ॲसेट. तर यापैकी तुम्ही कोणत्या ॲसेटमध्ये टाकताय आणि ते तुम्ही त्याच्यात बॅलन्सिंग कसं करताय. तर हे तुम्हाला कोण सांगू शकतं? तर हे तुम्हाला एका फायनान्शियल ॲडवायझर किंवा हे स्वतः तुम्ही अभ्यास करून ह्याचा हे तुम्ही ठरवू शकतात. पण जर एखाद्या फायनान्शियल ॲडवायझरकडे गेला तुम्ही, तर हे तुम्हाला ते व्यवस्थित प्लॅन करून देऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर हे जे प्रॉडक्ट आहे म्युच्युअल फंडाचं, त्यामध्ये तुम्ही तुमची टॅक्स सेव्हिंग पण करू शकतात. कसं अंडर सेक्शन 80C जे तुम्हाला पी-पी-सी, नॅशनल सेव्हिंग स्कीम आणि बँक रिलेटेड एफ-डी जे आहेत, सेक्शन 80C मध्ये अशा पण काही एफ-डी असतात, ज्या की तुम्हाला वापरता येतात. तर त्यांचे जे रिटर्न्स तुम्ही कंपेअर केले, तर हे इथे 8%चे, 8%चे आणि 7%चे रिटर्न आहे. पण तेच जर म्युच्युअल फंडामध्ये एक प्रोडक्ट असतं इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, त्यामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले, तर जवळपास तुम्हाला 11% रिटर्न येतात. आणि हे एकमेव प्रोडक्ट असं आहे, ज्याचं की आपला जो ब्लॉकेज टाईम म्हणतो ना आपण ज्याला, की आपण जसं की पी-पी-एफमध्ये पैसे टाकले, तर आपला लॉक इन टाईम 15 वर्षाचा आहे. म्हणजे 15 वर्ष तुम्ही त्या पैशाला हातच लावू नाही शकत. एन-एस-सीमध्ये 5 वर्षाचा आहे. बँक एफ-डीमध्ये पण 5 वर्षाचा असेल. ई-एल-एस-एस हे एकमेव असं प्रोडक्ट आहे, की ज्यामध्ये लॉक इन टाईम जो आहे तो फक्त 3 वर्षाचा आहे. ठीक आहे. तर तुम्ही यामध्ये तुमचे पैसे जे आहेत ते थोडे लवकर विथड्रॉ करायचे असतील तर करू शकता आणि कंटिन्यू करायचे असतील तर करू शकतात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला हा टॅक्स बेनिफिट देतो आणि यामध्ये तुम्ही एक चांगले रिटर्न जनरेट करू शकता आणि स्वतःचं फ्युचर प्लॅनिंग या प्रॉडक्ट थ्रू करू शकता. ठीक आहे. तर आपण हे झालं तुमचं एस-आय-पी बद्दल आता. ठीक आहे. आता यानंतर काही व्यक्ती असतात, की सर माझं तर वय आता 60 वर्षाचं आहे. आता मी कुठे एस-आय-पी करू? माझ्याकडे तर आता म्हणजे एस-आय-पी करायला वेळच नाही माझ्याकडे. मग मी काय करू शकतो? माझ्यासाठी काय आहे? तर यामध्ये काय असतं, की एक प्रॉडक्ट असतं ज्याला म्हणतात आपण एस-डब्ल्यू-पी. जसं आपण सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट करतो ना, ज्याला की एस-आय-पी म्हणतात, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ज्याच्यामध्ये आपण मंथली थोडे-थोडे पैसे टाकून इन्व्हेस्ट करतो. तसंच एक प्रॉडक्ट असतं ज्यामध्ये की आपण सिस्टमॅटिकली पैसे विथड्रॉ करू शकतो. तर ते कसे? पहिले आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. जसं की या एक्झाम्पलमध्ये बघा, की एखादी व्यक्ती आहे, की जिच्याकडे लमसम ₹50 लाख आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या मंथली गरजा ज्या आहेत त्या जवळपास 25,000च्याच आहेत. तर ती व्यक्ती काय करू शकते, की त्यांच्याकडे जी लमसम अमाउंट आहे ना 50 लाखाची, ती अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकू शकते, की ज्यामध्ये त्यांना जवळपास 10 ते 11% रिटर्न्स आहेत. ठीक आहे. म्युच्युअल फंडामध्ये अगदी सहज जनरेट होतात बरं का इतके रिटर्न्स. जर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टेड असाल तर. तर तर आपण अझ्युम करूया, की एखादी व्यक्ती ₹50 लाख गुंतवते आणि त्यांचे मंथली एक्सपेन्स ₹25,000. तर ती व्यक्ती जर अ, ₹50 लाख इन्व्हेस्ट करून दर महिन्याला ₹25,000 जर विथड्रॉ करत राहिली त्यांच्या घर खर्चासाठी आणि असं त्यांनी जर 20 वर्षासाठी केलं ना, तर हे ₹50 लाख पुढच्या